संदर्भात आपल्याला 3 एव्हिएशन तज्ञ मार्गदर्शन करतायत. आपण गप्पांना पुन्हा सुरुवात करूया. बाकीच्यांच्याकडे जाण्यापूर्वी एक शेवटचा प्रश्न देशपांडे सर, की या विमानाच्या बद्दल एक हा मुद्दा उपस्थित केला जातोय की ते उड्डाण झाल्यानंतर त्याची चाकं जी आत जायला पाहिजे होती ती गेलेली नव्हती आणि त्याच्या फ्लॅप्सच्या बद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह पाश्चात्य परत म्हणेन माध्यमांमधून उपस्थित केला जातोय. तर त्या दोन्ही गोष्टींच्याकडे तुम्ही कसं बघता? कसं आहे की लँडिंग गिअर जेव्हा वरती सिलेक्ट करायसाठी पायलट हे करतात तेव्हा त्यांचा जो असतो की जेव्हा पॉझिटिव्ह रेट ऑफ क्लाइंब जर का मिळत असेल त्यांना, तर त्यांना माहीत आहे की पॉझिटिव्ह रेट ऑफ क्लाइंब मिळेल आणि ते हे करतात. आता या सिच्युएशनमध्ये आपल्याला फ्लॅपची पोझिशन हे फक्त दुरून दिसते आहे आणि जोपर्यंत CVRमध्ये कॉन्व्हर्सेशनमध्ये कळत नाही आपल्याला की त्यांनी फ्लॅप्स एक्सटेंड केल्या होत्या का टेकऑफसाठी, कारण ते सगळे कॉन्व्हर्सेशन CVRमध्ये येतील आणि मग आपण बोलू शकू की खरंच फ्लॅप्सची पोझिशन काय होती. आत्ता दुरून सांगणं हे खूप कठीण आहे आणि लँडिंग गिअर्स रिट्रॅक्ट का नाही केलं तर त्याला पॉझिटिव्ह रेट ऑफ क्लाइंब नाही मिळाला. तो इन्शुअर नसल्यामुळे त्यांनी तोपर्यंत रिट्रॅक्ट नाही केलं, एवढंच म्हणू शकतो.